एकेकाने आज जा आणि आज जास्त वेळ थांबू नका. पेशंटला त्रास होता कामा नये. मी येते जाऊन. जय, अरे काय झालंय? आता कशी आहे तब्येत आदितीची? जय. नाही, तब्येत ठीक आहे आता. डॉक्टर म्हणाले थोड्या आरामाची गरज. अमित, हे पहा, एवढं काही नाही झालेलं. डॉक्टर सुद्धा म्हणाले की शॉक बसलाय तिला, घाबरलीये जरा. मला वाटतंय आपण सगळे जरा जास्त टेन्शन घेतोय. जरा रिलॅक्स. बरं, तिच्या घरनं कोणी आलं होतं का? हो, काकू येऊन गेल्या. त्या तरी बिचाऱ्या किती वेळ थांबणार ना. त्यांचं सुद्धा वय झालंय. पण जयराम, खरंच खूप बरं झालं तू इथे आहेस. तो मॅडम, मी येते जाऊन. सारिका मॅडम बाहेर आल्या की मी आज जाऊन येतो. नाही, मी आधी जाते. आदिती, सगळे भेटतात तुला, पण मलाच नाही भेटता येत. मला भेटायचंय तुला, खूप बोलायचं आहे तुझ्याशी. तुला काही होणार नाही. नंदिनी मॅडमनी हा अंगारा खास तुझ्यासाठी पाठवलाय. आणि माहिती, आज आज त्या कुठल्या तरी मठात सुद्धा जाणार आहे. इतकी सगळी लोक आहेत ग तुझ्या पाठीशी. तुला कसं काय होऊ देऊ? अमित, तू जातोयस ना? जातो. मी पण येते. जुई, आतमध्ये जाऊन अजिबात रडायचं नाही, कळलं? चल. तिलोत्तमा मॅडम, खूप वाईट वाटतं हो. आपली आदिती अशी शांत. डोंट वरी, होईल सगळं नीट. जय, अरे तुला घरी जायचं असेल तर जा तू. अरे आमच्यापैकी कोणी इथे थांबेल? जय, बरोबर आहे तिचं. ऍक्सिडेंट झाल्यापासून इथेच आहेस तू. अगं, मी तरी निदान बाहेर मीटिंगला गेले होते. जय, खरंच जा तू. नाही, नको, मी थांबतो. अरे, मी घरी सुद्धा कळवलंय तसं. शुअर? हो. खरंच जयराम, आपल्या माणसासाठी सुद्धा कोणी एवढं करणार नाही जेवढं तू आदितीसाठी करतोयस.